तुम्हाला माहिती आहे का माझ्या नवऱ्याला काय दिलं बर्थडे गिफ्ट? तुम्ही नसेल बघितला तर मग मी दाखवतो. दिस इज आयफोन. आयपॅड. की मी तुम्हाला पूर्ण क्लिअर म्हणजे माहिती देईन का तुम्ही पण पुढच्या वेळी ट्रिपला जाल तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघून खूप साऱ्या माहिती भेटतील. हो ना? हिला काय माहित ना घंटा चालले कुठं ना काय माहिती भेटली. हे 2 चॉकलेट घेतले माझे डार्कच आहेत. शुगर कमी हरशी याच्यामध्ये. चॉकलेट आणायला खायचे आणि नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? सो मी स्वप्न आणि ही माझी बायको श्रीजल. सो खूपच महिन्यानंतर व्लॉग येत आहे आपला, कारण कामामध्ये वगैरे खूप बिझी होतो आणि लग्न वगैरे झालं आणि खूप काय काय झालं लाईफमध्ये. सो एवढा व्लॉग वगैरे एडिट वगैरे करायला टाइम भेटत नाही. मॅजिक याच्या लाईफ मध्ये आलेला आहे. तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. मॅजिक. ओके. सो मॅजिक आलेलं आहे आपल्या लाईफमध्ये. मॅजिक. सो आपण खूप इंटरेस्टिंग वगैरे व्लॉग्स येणार आता, कारण ती सुद्धा ब्लॉगिंग वगैरे करते. ती सुद्धा इन्स्टावर रील वगैरे टाकते. तुम्ही जाऊन बघू शकता इन्स्टावरच्या रील वगैरे पूर्ण इंस्टाग्राम पेज मॅजिक. आणि आपण कुठे चाललो आता आणि जे पण पॅकिंग वगैरे शॅकिंग आमची चालू आहे तुम्ही बघू शकता. सो काय काय तुम्ही नक्कीच ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. आम्ही याचे सिरीज वगैरे येतील, कारण आम्ही होप करतो की तुम्हाला खूप आवडेल आणि खूप एंटरटेनमेंट असेल याच्यात. आणि काय पण आम्ही टाकणार नाही, फक्त एंटरटेनमेंट टाकणार आणि एवढी काही एडिटिंग वगैरे नाही करत राहणार. असं जसं आहे तसं टाकणार आलशी. आणि बघा मग काय काय करतो आम्ही. गाईज ऑलमोस्ट लिस्ट बनवलेली आहे, ती पण मी नाही बनवली, तर तुम्हाला लिस्ट दाखवतो. बनले माझी. तुम्ही काय बनवायचं? आम्ही सिक्रेट पण नाही वाचून देणार तुम्हाला काय समजायचं समजा. नीड टू पॅक. हे माझी पूर्ण लिस्ट आहे. त्याच्यामध्ये पूर्ण ते मॉइश्चरायझर, क्रीम, बॉडी स्प्रे, मेडिसिन वगैरे हे ते इलेक्ट्रॉनिक आयपॅड्स वगैरे, चार्जर, खूप काय काय घ्यायचंय. त्याच्यानुसार मी भरते. आणि आपली ऑस्ट्रेलियन करन्सी पण काढली आहे, तुम्ही बघू शकता. ऑस्ट्रेलियन काय पैसा. तर माझी पॅकिंग शेकिंग झाली. ही काय हेल्प करत नाही, हिला आता कामाला जायचं आता, आणि ती बोलते मी बसून राहीन, काय करणार नाही. गाईज तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. हमको सिखा रिया. आता आलायच योग, तर मी पटकन सांगते आणि मी एक गोष्ट ओपनिंग पण करते. दिस इज ट्रॅव्हल मनी कार्ड. आणि हा कार्डच्या बद्दल मला काहीच माहित नव्हतं. माझा नवरा तसा हुशार आहे, पण मी नाहीये. सो ही गोष्ट तिला मी सांगितलं पूर्ण कसं ट्रॅव्हल कार्ड यूज वगैरे आणि मी करायचं. पहिल्यांदा ऐकून खूप शॉक झालेली, पण असं असेल तुम्हाला माहित असेल, पण मला माहित नव्हतं. तर मी तुम्हाला सांगते का हा ट्रॅव्हल कार्ड आहे आणि हा आपण कुठल्या पण कंट्रीमध्ये जाऊन हा टॅप केला का त्यांच्या पैशामध्ये आपण पे करू शकतो. आणि ते जर कॅश आउट केला तिथून तर $3 फीज राहते. आणि जर तसेच तुम्ही कुठे पण टॅप करू शकता. खूप चांगलं आहे. म्हणजे 2 कार्ड आम्हाला भेटले, कारण एक लॉस झाला तर एकच. बँक अकाउंट एकच असणार आहे फक्त, असं आहे. आणि ऑलरेडी आम्ही पैसे कन्वर्ट केलेले आहेत आणि आम्ही कुठे चाललो होतो तुम्हाला समजेल. तुम्हाला दाखवतो आता. मी हँडबॅग मध्ये माझी एक छोटासा पाऊच घेणार आहे, त्यामध्ये पासपोर्ट वगैरे सगळं राहील. आणि जे पण हँडी आयटम म्हणजे पॉवर बँक्स वगैरे पूर्ण, किंवा काय मॉइश्चरायझर झाला, परफ्यूम वगैरे हे ते. आणि दाखवू का आम्ही कुठे चालले ते. सो गाईज अगेन चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आता मी सांगते आम्ही कुठे चाललोय. फायनली तुम्हाला जर या कंट्रीचं नाव दिसत टाक पासपोर्ट खाली. या कंट्रीचं नाव जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघू शकता. आणि आम्ही त्याच्यावर चाललो तुम्ही इंडोनेशियाला. खूप दिवसानंतर प्लॅन झाला तर सो आम्ही चाललो फायनली बालीला. मागच्या म्हणजे लग्न झाल्यापासून ती सांगते की आपण जाऊया, परंतु ते कारण इकडे कामाला यायचं होतं म्हणून काय झालं नाही. सो पूर्ण म्हणजे बाली आपली रहा नहीं जाता. प्लॅन झाली आहे. बॅग्स वगैरे मागे बघू शकता. पसारा बनवून ठेवला नसतं याने. आणि मी दाखवणार तुम्हाला आम्ही पॅकिंग आम्ही दाखवणार. ही सगळं पॅकिंग वगैरे दाखवणार. पण मेन गोष्ट जी माझी फेवरेट गोष्ट आहे ती ही. तिला बोललो मला स्नॅक्स पाहिजे भाई. स्नॅक्स कसला पण आता प्रोटीन बार पाहिजे भाई. ना मी नाही पाहते तुझ्या पैसे गेलेत फक्त मला, दुसरा काय नाही गेला. ही जे 1760 चपली आणल्या तिने अजून पण आणली. पूर्ण दिसेल तुम्हाला जर या चॅनलवर तुम्ही कंटिन्यू राहिला ते बघा. मम्मी माझा ब्लॉग नक्की बघ. आणि पक्क्या शिवा द्यायला. सो गाईज आता टाइम टू शो यू व्हॉट इज हॅपनिंग. वेट. बिलकुल चुप. पेठारा बघा आणि तू खजाना बघायचा आहे फक्त, आणि काहीच काय काढायचं नाही. शो युअर गंदा फेस. फ्रंट कॅमेरा करता दिसेल. बघा मला नाही हसायला आला. ready for this? येस गाईज दिस इज सिक्रेट. मम्मा
परत घेतलं बाबा बाबा बाबा. डोंट यू डेअर टू निकालो दॅट. तर गाईज बघा, प्रत्येक लुक वरती मी एक एक पर्स घेतलेले आहे. बाईची चपलीवर चपली घेतल्या बाईने आमचे. मी एक काढलेली 4 टाकले. तुला बोललं 2 शूज तरी घे, बायकोला थोडा मॅच कर. हे बाई आम्ही दोघांनी मॅचिंग घेतले. हा घेऊ का सांग पटकन चल. हा? का हा हा? हा माझं What is लक्ष that? आहे, मी मारेन ते काय आहे का? नाईट सूट. हे कधी आणला? त्याच न्यू वन. कसं आहे गाईज? हा, अरे मस्त. गाईज मी कापलो गेलो. मस्त आहे. छान ना? छान. घेऊ. हिला काय सांगायचं आहे, शांतपणे ऐका अशी ती मला बोलली. बोला मॅडम. तर मला काय जास्त बोलायचं नाही. आमची ऑलमोस्ट सगळी म्हणजे ही झालेली आहे शॉपिंग आणि सगळं पॅकिंग वगैरे झालेलं. मी बऱ्याच गोष्टी घेतलेल्या, लपचूप गपचूप कसं पण असू दे मला पाहिजे तसे मी घेतलेले आहेत. आणि सगळं मस्त पेपर्स वगैरे. पेपर मी कधी बघतच नाही, म्हणजे माझा काही हिचा काय संबंध नाही. माझा काही संबंध नाही त्याच्याशी. पण मस्त माझे पेपर्स रेडी आहेत. आम्ही खायचं काय घेतलेलं आहे, चपला घेतलेल्या आहेत, पर्स वगैरे म्हणजे जे निडेड आहे. आता तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची की बेसिकली कसं असतं की नॉर्मली ओके होता असं होतं. हां, तर मी आहे ना बरेच व्हिडिओ रिफर करत होते की कोणतरी आपल्याला हेल्प करेल ह्या गोष्टीमध्ये, की आपण बाहेर चाललो तर त्या व्हिडिओजमध्ये आपल्याला बघायला मिळतं की म्हणजे आपण शोधतो की आपल्या एक्सपेक्टेशन्सनुसार काय आहे का त्या व्हिडिओमध्ये. पण सगळी डिटेलिंग नाही देत, कारण की आता माझे एक ट्रिपमध्ये 1 दिवस आहे, त्याच्यात असं आहे की 2-3 जागा बदलायच्या आहेत. तर तिथे चेंजिंग वगैरे कसा किंवा कुठले कपडे घालायचे, काय करायचं ते काहीच त्याच्यात डिटेलिंग नाही, कुठल्याच व्हिडिओमध्ये लिहिलेलं नाही आहे किंवा कोणी सांगितलं पण म्हणजे लिहिलेला पाहिजे तिला. भावना त्यांना समजल्यात. भावनाला समजेलच. भावना यावर काय. तर मला असं सांगायचं आहे की मी तुम्हाला पूर्ण क्लिअर म्हणजे माहिती देईन का तुम्ही पण पुढच्या वेळी ट्रिपला जाल तर तुम्हाला माझी व्हिडिओ बघून खूप साऱ्या माहिती भेटतील. इकडे हो ना. हिला काय माहित ना घंटा चालले कुठं ना काय माहिती भेटली. हा, तर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. म्हणजे आता एक नुसा पेनिंग एक आयलँड आहे बालीपासून, तर त्याच्यात बोटमध्ये जायचं आहे. पण 3 गोष्टी त्याच्यात ऍड केल्या आहेत. मग ते थोडी आपल्याला PDF मध्ये लिहून देणार आहेत का तुम्ही इथे मग हे चेंज करणार, मग ते चेंज करणार. ऍक्च्युली पॅकेज घेतलाय मी, त्याच्याबद्दल बोलतो. ती पूर्ण एक्सप्लेन करू बघा, तिला जे डोक्यात आहे ते सांगतो. हा, पण मी तुम्हाला माझ्या भावना पोचतील मला माहिती आहे. तर तुमचं असं होत असेल स्पेशल लेडीज. तर माझं कसं झालेलं, 1 दिवस त्यांनी दिला, त्यात 3 जागा आहे. एकीकडे टेम्पल आहे, एकीकडे बोट आहे आणि एकीकडे असा वॉटर स्पोर्ट्स आहे समजा. तर त्याच्यात कसं आहे का आपण वॉटर स्पोर्ट्सला वेगळे कपडे घालणार, ठीक आहे, त्यात म्हणजे साहजिक आहे का आपण चेंजिंग करणार आहे. पण व्हॉट अबाउट आता तीर्थ टेम्पलला जाणार, त्याच्यानंतर नुसापेन आयलँड बोटमध्ये जाणार आहे. मग तिथे चेंज नको, बोटमध्ये आपल्याला मस्त लुक द्यायला लागला, एक स्कर्ट घाला, टॉप घाला, असा एक वेगळा लुक. आणि टेम्पलमध्ये आपण कसं शॉर्ट्स वगैरे म्हणजे एक असतं ना आपला की तिथं एक चांगला दिसला पाहिजे, काहीतरी ड्रेसिंग टाईप फ्रॉक टाईप काहीतरी घातला पाहिजे. तर हे 2 वेगवेगळे लुक्स आहेत. एक मला मस्त भारीवाला लुक करायचा आहे. मी विचारलं का यार हे जुना झाला, आता मी एकदाच घातलाय, एकदाच घातलं, मी परत गोष्टी तानिया मित्तल यार बिग बॉसचा भूत लागलेला आहे आम्हाला दोघांना पण. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील ना की बाबा तुम्हाला असं समजत नाही किंवा माझं बोललेलं काही समजलंच नसेल तर कमेंटमध्ये टाका, बाय तुझं काय समजलं. मी तुम्हाला डिटेलमध्ये देईन. मला पण नाही समजेल. मी कुठे कमेंट करू. माझं चाललंय पुन्हा मॉइश्चरायझर, बॉडी स्प्रे, सनस्क्रीन, स्नॅक्स. सॉक्स कुठे ते पण भरायचे ना. माझं पण भर ना, तुझी भरली ना मी. कामात झालं ना यार, द्यायला पाहिजे तुला माणसं. यो पाहिजे का नको. येस वाय डोंट आय हॅव दॅट. ही ट्रिप आम्ही जवळजवळ 2 महिने आधी प्लॅन केलंय, पण शेवटचा दिवस आला आज, तरी पण शॉपिंग काही संपली नाही. जस्ट आम्ही आता माझी संपली ती. आज गेलेलो फक्त, आज काय आणायचं नव्हतं, काहीही आणायचं नव्हतं, फक्त ते कॅश आउट करायचं होतं आणि आयपॅड्स करून ते नाच घेतला मी गावावर. ही आणली ही $15. एक मिनिट, मी तुम्हाला सांगते, जस्ट $8 ची चप्पल सोडून बॅग बॅग वगैरे घेतले आम्ही. आणि ए ललिता, जरा बघतोय. हे हँडबॅग मध्ये ठेवू का? ते येतात ना बनवून एरोप्लेन वाली. नाही ना, ते ना बनून यार कसं काय खायचं, नुसतं कच्चा घातलो तिथं. तिकडे जाऊन वगैरे होतो ना आपण. टाइमला कामाला जायचं ना. गाईज मी काय ऑर्गनाइज केलंय ते पण मी तुम्हाला दाखवेन नक्की. ते कार्डवर साईन कर ना, लवकर कर कार्डवर साईन. यार खराब होईल, आजने नाही करणार मी, मला चांगलं सांग. कर ना लवकर, 2 सेकंड ओळखी झाली पाहिजे. दिसायला पाहिजे म्हणून करायचं असतं यार, असं काय. चांगलं दिसायला तिथे पण चांगलं आहे. जिनी लय पैसे आपले ते 50 भारी आले माझी. गप माझा कार्ड दाखवा प्लीज. वाय यू आर टचिंग कुठला माय card? पाउच यू ब्युटिफुल गर्ल. हिला माहित पण नाही ते कार्ड असताना मिळून वाईट टचिंग.
तो तुम्हाला जर पूर्ण लिस्ट पण हवी असेल का आपण बाहेर जातो तर तुम्हाला काय काय हवं आहे तर तुम्ही मला विचारू शकता. हिला विचार हिला सगळं माहिती आहे पण ती स्वतः काय घेत नाही. मला विचारलं नाही तरी पण चालेल, तुम्ही पर्सनल मेसेज करा माझ्या नवऱ्याला. आणि कसली वारी आहे ना, 5 पेअर्स किती, 5 पेअर्स. त्यातला एक कॅन्सल करू ना, तुला कॅन्सल करून द्यायची मी. मौत को छू के टक से वापस आ सकता हूं. गाईज तुम्हाला माहिती आहे का माझ्या नवऱ्याने मला काय दिलं बर्थडे गिफ्ट? तुम्ही नसेल बघितला तर मग मी दाखवतो. दिस इज आयफोन. अच्छा हमको सिखा रही है. आयपॅड गरीब आहे समज जाओ. दिल्यानंतर खोलला पण तो बटन पण नव्हतं भेटत. यार मुझे नहीं पता था मैं इतना अनपढ़ हूँ. यस मला माहिती मी शिकली पण मी माहित नव्हतं. ती गोष्ट जाऊ दे सगळा ही याला स्क्रॅच करणं काय नाही ती त्याला नुसती हे करते ते असं असं करते नुसतं हा, या करतं का? तिला ते माहित YouTube नाही माझ्या नावाने घेतलं ना, मी काय पण करीन. पोरून टाक. स्वतः इथे पूर्ण कपडे पण ठेवले आपले चप्पल वगैरे आहे. कपडेच मोस्टली कपडे. आज आणि वस्तूचा पसारा बघू या नका. साईडला माझे खायचं आमचं ठेवतो काय आहे. तुला हे हँडबॅग मध्ये पाहिजे कशामध्ये पाहिजे? हँडबॅग मध्ये फॉर एरोप्लेन. ठीक आहे ही ह्याच्यामध्ये ठेवू. ही पण ठेवू एवढा काय एवढा खाणार नाही. यार तू खुदी सगळा स्वतःच ठरवतेस. आणि आता एक बॅग काय झाले स्वतःची एकट्याचीच bag काय माझी झाली तुझी पण करू थांब ना एक मिनिट झालं का फायनल कर काय 30 किलो अलाउड आहे फक्त आम्हाला. अरे वा मस्त 14.85 झालेलं आहे आपलं. आम्हाला 30 किलोची काही गरज नाही तरी पण जस्ट 20 किलो असेल, मला तरी असं वाटतं 20 किलो असेल. आता हिची बॅग बघू आपण किती. हे आम्ही वजन चेक करायचा काढताय डिजिटल वाला. याच्यावर सगळं वेट वर समजतं. म्हणजे तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग करताना हा सर्वात बेस्ट आहे. कारण फ्लाईटमध्ये ना ते काहीतरी 30 किलो लागतात. जास्त असेल ते काढायला लागतात किंवा पण पैसे असलं तरी भरावे पण फेकून देतात, नाही तर So- पैसे भरा आहे ते. बेस्ट थिंग तुम्ही यूज करू शकता. आणि मस्त करायचा 19 किलो बॅग झाली. येस आय टोल्ड यू. डन. तर ह्याची ऑलमोस्ट बॅग भरायचा झाला. माझी थोडी मी करीन नंतर कारण मला डॉक्युमेंट भरायचे. एक अंदाजा चेक करू आपण किती आहे ती. ते पण ओके रिपोर्ट. बघू जरा. माझी 3च किलोची बॅग. ओके तर चाललो आता आम्ही बाळीला झालेली आहे पॅक बुक बॅग. बॅग पॅकिंग झालेले आहेत मस्त पैकी. तुम्हाला कुठले पण क्वेश्चन्स असतील तुम्ही मला विचारू शकता. मी कमेंट मध्ये नक्कीच विचारा. आम्ही नक्कीच रिप्लाय देऊ तुम्हाला. आणि ह्या व्लॉग वर कन्सिस्टंट राहा. आम्ही पण राहतो कन्सिस्टंट का आम्हीच चुकी केली होती परत अशी नाही होणार. कारण चांगले चांगले व्हिडिओज वगैरे आम्ही टाकत जाऊ अजून. पुढच्या ब्लॉग साठी नक्की थांबा, आम्ही नक्की टाकू. हा तर दाखवू तुम्हाला आम्ही. उद्या सकाळची 7ची बस आहे. सो नक्कीच मी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि सो लेट्स गो टू बाली. बाय बाय. बाय बाय.